नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। महागाव तालुक्यातील दरोडा प्रकरणातील 2 आरोपींना अटक। मराठवाडा कनेक्शन 30,58,000चा मुद्देमाल जप्त। शस्त्राच्या धाकावर पळविला होता पिकअप। महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत महागाव रोडवरील 14 जून रोजी झालेल्या मध्यरात्री दरोडा प्रकरणातील 2 आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा विभागाला यश आले असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। दरम्यान त्यांच्याकडून 3,87,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याशिवाय या दरोडा प्रकरणात वापरलेले वाहन ताब्यात घेतले असून त्याची किंमत 30,58,500 रुपये इतके आहे। एकूण पोलिसांनी ताब्यात घेतलेला मुद्देमाल 30,58,500 रुपयाचा आहे। महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या चिल्ली इजारा गोकुळवाडी येथील संतोष कुमार मनोहर पांडे यांच्या परिवाराला मारहाण करून दरोडेखोरांनी सोन्या चांदीचे दागिने आणि इतर रोख रक्कम असे 33,50,000 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला होता। या प्रकरणी त्यांनी 9 जून रोजी महागाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती। तर 14 जून रोजी खडकापाटा पुसद जाणाऱ्या रस्त्यावर हिवरा ते गुंज दरम्यान मोटारसायकल चालकांनी तेलंगणा येथून मच्छी वाहतूक करणारा बोलेरो पिकअप क्रमांक 01 UC 62 या क्रमांकाच्या वाहनाला अडून पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल आणि नगदी असा 27,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। दरम्यान या वाहनाचा चालक शकील शेख अली वय वर्ष 43 राहणार कबूतर कमान निर्मल तेलंगणा आणि क्लीनर यांना आरोपींनी दोरी व टेपने हातपाय व तोंड बांधून त्यांच्याकडील 16 क्विंटल 28 किलो मासोळी असलेले बोलेरो पिकअप वाहन जबरीने पळून नेले। या प्रकरणातील शेख शकील यांच्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। दोन्ही प्रकरणामध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस खात्याने तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता। स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आणि महागाव पोलीस यांनी नॅशनल हायवे रोडवरील सर्व CCTV फुटेज आणि माहूर किनवट नांदेड येथील संशयित आरोपी यांचा कौशल्यपूर्ण तपास करून नांदेड येथील मोहम्मद कुतुबुद्दीन बागवान वय वर्ष 26 राहणार इनामदार कॉलनी मुजराई चौक देगलूर नाका नांदेड तसेच अशरफ खान परवेज खान वय वर्ष 27 तेहरानगर शिवाजीनगर नांदेड याला ताब्यात घेतले। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन तलवार चाकू गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल आणि नगदी 27,000 रुपये तसेच चोरून नेलेले पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक PU जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड साहेब, आधार सिंग सोनोने यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी तपास करून आरोपी ताब्यात घेण्यामध्ये यश मिळविले। एका आरोपीच्या शोधार्थ पुन्हा मुंबई येथे पोलीस पथक पाठविण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड साहेब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम।